सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद परभणी. मित्र हो, महाराष्ट्र शासनानं गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 1 हे अभियान राबवलं होतं. याही वर्षी या अभियानाचा दुसरा टप्पा हा आयोजित केली आहे. आमच्या बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये काही शंका होत्या या संदर्भामध्ये. यावर्षीचा फॉर्मॅट कसा असेल, यामध्ये आपल्याला काही बदल झालेले आहेत का, आणि त्या बदलासंदर्भात आम्ही तयारी कशी करावी, पूर्वतयारी कशी करावी, आणि हा अभियान आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कसं राबवता येऊ शकेल, या संदर्भामध्ये आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे. सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद खुणे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी. मित्र हो, आपण पाहिलं आहे की महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये अग्रगण्य असणारं एक राज्य आहे. या आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हे नेहमीच विविध नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाने सुरुवात करतं, आणि हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी असतात. शिक्षण व्यवस्थेला एक वेगळी, एक नवी दिशा महाराष्ट्र त्या ठिकाणी देत आहे. सन 2023-24 असाच हा एक नाविन्यपूर्णचा उपक्रम, एक अभियान सन 2023-24 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे असं एक स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी राबवण्यात आलं. विद्यार्थी, शिक्षक तर त्यामध्ये सहभागी झालेच होते, परंतु माझे विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकसुद्धा यांनीसुद्धा या अभियानाला भरभरून असा प्रतिसाद दिला. जवळपास 95% शाळांमधील 2 कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत या उपक्रमामध्ये, विविध उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला, आणि हे अभियान हे मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आली. मित्र हो, याचं सर्व श्रेय आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, आमचे विद्यार्थी, आमचे पालक यांनाच आहे. मग या अभियानामध्ये एक असं रोखसुद्धा, बक्षीससुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. मग ते तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्यस्तरावर ज्या शाळा यशस्वी ठरतील त्या शाळांना रोख स्वरूपामध्ये रक्कम देण्याची तरतूद सुद्धा या अभियानामध्ये त्या ठिकाणी आहे. मग ही जी काही रोख स्वरूपाची जी काही मदत असेल, तर त्या मदतीचा विनियोग करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आमच्या शाळा व्यवस्थापन समितीला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ही शाळा व्यवस्थापन समिती आपल्या गरजेनुसार, त्यांच्या निकडीनुसार जो काही निधी आहे तर तो निधीची त्या ठिकाणी विनियोग करू शकेल, त्याचा वापर करू शकेल. फक्त भौतिक फायद्यापुरतंच हे काही मर्यादित अभियान आहे असं नाही मित्र हो. विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये एक प्रकारचं नवचैतन्य या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला कसं उभं करता येऊ शकेल, एक सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल आपल्याला कशा पद्धतीने करता येऊ शकतील का, आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्तीचे विकसित करून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना कशा पद्धतीने मिळू शकेल का, अशा विविध उद्देशाने, त्याचबरोबर बाह्य जगाची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे या अभियानाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय सहभागसुद्धा मिळताना दिसतो आहे. सन 2024-25 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 हे स्पर्धात्मक अभियान काही नाविन्यपूर्ण असे काही उपक्रम घेऊन आता येत आहे आपल्यासमोर. हे शासनाच्या विचाराधीन होतं, आणि शासनानं त्या ठिकाणी शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विदित आहे की 26 जुलै 2024 हा जो शासन निर्णय आहे, त्यामध्ये या अभियानाविषयी इत्थंभूत अशी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वप्रथम आपण या अभियानाचं स्वरूप पाहत असताना या अभियानाची व्याप्ती नेमकी काय आहे का, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांनी
सदर अभियानामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. दुसरी आहे की या अभियानासाठी शाळांची काही स्तर केलेत, काही वर्गवारी केली आहे. स्तर जे असे आहेत की याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन स्तर असे केले की शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत तर त्यांच्यासाठी अ आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापन, उदाहरणार्थ अनुदानित असतील, विनाअनुदानित शाळा ज्या असतील तर त्यांच्यासाठी ब स्तर. म्हणजे असे जर दोन स्तरामध्ये, म्हणजे जिल्हा परिषद शाळेची तुलना ही अनुदानित शाळेसोबत नसणार आहे आणि अनुदानित शाळेची तुलना यांच्या जिल्हा परिषद शाळेत शासकीय शाळेसोबत नसणार आहे. त्यामुळे असं दोन विंग आहेत. दोन्ही विंगातून स्वतःहून दोन विभाग आहेत. या दोन्ही विभागातून स्वतंत्रपणे त्या ठिकाणी स्पर्धा होईल आणि दोन्हींना त्या त्या स्तरातून पूर्ण निवड होण्याची संधी त्या ठिकाणी मला असं वाटतं यामध्ये मिळू शकेल. म्हणजे प्राथमिक स्तरापासून तर आपण पाहिलं की केंद्रस्तर, प्राथमिक स्तर म्हणजे केंद्र स्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत स्थानिक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची स्पर्धा त्या ठिकाणी आपापल्या विभागातून त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक विभाग आणि अनुदानित आणि म्हणजे इतर सर्व व्यवस्थापनाचा एक विभाग, हे दोन महत्त्वाचे विभाग. तिसरी गोष्ट याच्यामध्ये केली आहे की सदर अभियानामध्ये 3 याच्यामध्ये हे वर्ग पण केलेत. उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिका याचं कार्यक्षेत्र, एक कार्यक्षेत्राच्या आधारावर नंबर 1 बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, ब वर्ग अ ते वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्र, अशा 3 स्तरावर खालीलप्रमाणे हे अभियान त्या ठिकाणी राबविण्यात येत आहे. आता मित्रहो, आपण 3 स्तर पाहिले. एक बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या कार्यक्षेत्रामध्ये यामध्ये URC असते, म्हणजे ज्या पद्धतीने उर्वरित महाराष्ट्रामध्ये तालुका स्तर असतो त्या ठिकाणी URC असते. म्हणजे तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, म्हणजे आपल्याकडे जसा विभाग असतो तर या ठिकाणी मनपा स्तर आणि राज्य स्तर हे या ठिकाणी महत्त्वाची ही एक कडी आपल्या लक्षात येते. दुसरी कडी आहे की वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, यामध्ये URC तालुका दर्जा. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये URC म्हणजे तालुका क्षेत्र, यामध्ये थोडं बदल केलेला आहे. जसं जिल्हा स्तरावर आपल्याकडे विविध जिल्हे जसे आहेत तर त्यांच्यामध्ये पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्र 1, ठाणे मनपा, नाशिक मनपा व नागपूर मनपा कार्यक्षेत्र 1 असे 2 जिल्हे त्या ठिकाणी जिल्ह्याची वर्गवारी त्या ठिकाणी केली आहे. आणि मनपा स्तर म्हणजे सर्व शाळा ह्या विभाग मनपा स्तरावर त्या ठिकाणी येतील आणि मनपातून 1 नंबर त्या ठिकाणी काढला जाईल. उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार केला, जसं आपण पहिले की बृहन्मुंबईच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की तालुका स्तर URC, जिल्हा स्तरावर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे 2 जिल्हे त्या ठिकाणी आपण केले होते. परंतु तिसऱ्या याच्यामध्ये उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रामधील ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये तालुका स्तरावर जे 358 महाराष्ट्रातील तालुके, त्यानंतर जिल्हा स्तर 34, विभाग स्तर 8, विभागातून 8 आणि सर्व राज्य आणि राज्यातून एक विजेती शाळा त्या ठिकाणी असेल. म्हणजे आता विजेती शाळा किती असतील तर प्रामुख्यानं 2 गटामध्ये स्पेशल आपण जे 2 गट केले होते, उदाहरणार्थ शासकीय आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधून एक विजेती गट आणि त्या ठिकाणी सर्व व्यवस्थापनाचे इतर सर्व व्यवस्थापन असतील, उदाहरण अनुदानित शाळा असतील, संस्था असतील, त्यांच्यातून एक गट म्हणजे एक शाळा, असे 2 प्रकारच्या शाळा त्या ठिकाणी असतील. मित्र हो, या अभियानाचे काही उद्दिष्ट आहेत का? तर नक्कीच हो. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला आपल्याला चालना देणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट याच्यामध्ये ठेवलेलं आहे. दुसरं उद्दिष्ट असं सांगितलं की शासनाचे जे काही ध्येयधोरणं आहेत, मग त्या शासनाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास आपण प्राधान्य देणं, चालना देणं. नंबर 2. 3. शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या प्रतीस त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं हे एक महत्त्वाचे 3 वैशिष्ट्य. म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादनूक ही तिसऱ्या गोष्टीमध्ये महत्त्वाची त्या ठिकाणी घेतल्याचे आपल्याला लक्षात येताना दिसते आहे. अभियानाचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी आपण त्या संदर्भात थोडंसं पाहूया. हा जो कालावधी, एकच आता गोष्ट लक्षात ठेवायची,
आता ऑगस्ट महिना आहे, परंतु या अभियानाची सुरुवात पूर्वतयारी ही शासनानं 29 जुलै 2004 म्हणजे 29 जुलै 2024 ते 4 ऑगस्ट हा कालावधी या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी निश्चित करून ठेवलेला होता. आणि संबंधित शाळांना सांगितलं होतं की आता यावर्षी आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवणारा त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला सुरुवात करावी. मग या अभियानाची जी सुरुवात आहे तर ती 5 ऑगस्ट 2024 रोजी या औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल आणि हे अभियान 1 महिन्यासाठी असेल. म्हणजे सर्व शाळांनी 5 ऑगस्ट म्हणजे 4 सप्टेंबर म्हणजे 5 ऑगस्ट 2024 ते 4 सप्टेंबर 2024 पर्यंत या कालावधीमध्ये सदर अभियानाचे हे आपल्या प्रत्यक्ष शाळेमध्ये राबवायचं आहे. आणि दिनांक 5 सप्टेंबर 2024 ते दिनांक 15 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये हा जो काही कार्यक्रम आपण राबवलेला आहे या कार्यक्रमाची आपल्याला मूल्यांकनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडवायची आहे. म्हणजे आपण असं पाहिलं असेल आणि मग हे मूल्यमापन झाल्यानंतर मग शासन ठरवेल त्या दिवशी त्या ठिकाणी राज्यस्तरावर एक कार्यक्रम केला जाईल, एक कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये या विजेत्या शाळांना त्या ठिकाणी बक्षिसाची रक्कम व विविध मुख्याध्यापक त्या शाळेचा सत्कार हा त्या ठिकाणी आयोजित केला जातो. आता या अभियानाचं स्वरूप नेमकं काय असेल तर प्रामुख्यानं या अभियानामध्ये ज्या काही शाळा सहभागी आहेत या शाळा ह्या एकमेकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण आपण क्रिएट करतो आहोत. मग यामध्ये स्पर्धात्मक वातावरण क्रिएट करताना विशिष्ट मुद्द्यांची त्या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं याच्यामध्ये 3 गोष्टीकडे त्यांच्याकडं दृष्टिकोनातून पाहिलं आहे. एक तर पायाभूत सुविधा याला 33 गुण ठेवलेले आहेत. शासन ध्येय धोरणाची जी अंमलबजावणी आहे याला 74 गुण ठेवलेले आहेत. आणि शैक्षणिक संपादनूक यासाठी 43 गुण असे ठेवलेले आहेत. म्हणजे एकंदरीत हे जे 3 बाबी आहेत महत्त्वाचे ठळक 3 बाबी आहेत आणि त्याच्यानंतर उपमुद्दे आहेत. हे मुद्दे झाले आणि याच्यामध्ये उपमुद्दे आणि यामध्ये एकंदरीत 150 गुणांचं या ठिकाणी एकंदरीत त्याची स्वरूप असल्याचं आपल्या लक्षात येऊ शकेल. मग आता त्यातलं आपण थोडंसं सूक्ष्म पद्धतीनं थोडंसं जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला सहज लक्षात येऊ शकेल की आपण थोडंसं सुरुवात करूया. यामध्ये पायाभूत सुविधा ह्या 33 गुणांसाठी असणार आहे. मग पायाभूत सुविधामध्ये कोणती असतील तर वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, प्रयोगशाळा हा जो एक महत्त्वाचा मुद्दा दिला आहे तो 3 गुणांसाठी आहे आणि त्या 3 गुणांना एक त्याच्या उपमुद्द्यामध्ये विभागलं गेलं आहे. मग उदाहरणार्थ पहिला 1.1 काय म्हणतोय की शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्गखोल्या आहेत का. आणि ह्या वर्गखोल्या जे आहेत तर ते विद्यार्थी वर्ग गुणोत्तर किती आहे. म्हणजे आपण जेव्हा पाहतोय की RT आपल्याला सांगतं की 35 किंवा 30 विद्यार्थ्या जसं उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण असेल तर 30 विद्यार्थ्या पाठीमागे जसं शिक्षक विद्यार्थी प्रमाण जसं असतं गुणोत्तर जसं आपण काढतो तसं एका वर्गाची संख्या नेमकी किती आहे त्या संख्येच्या अनुषंगाने तो वर्गखोली त्या ठिकाणी उपलब्ध आहे का तर ते इथं महत्त्वाचं त्या गोष्टी आहे. आता आपण थोडंसं जलद गतीने पाहूया. त्यासाठी 1 गुण आहे. परंतु नुसती वर्गखोली या ठिकाणी मला इथं आवर्जून सांगायचं आहे की वर्गखोली असणंच नुसतं अपेक्षित नाही तर ती वर्गखोली आमच्या विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना, विविध गोष्टी, विविध स्वतः केलेल्या कृती या भिंतीवर लावलेल्या असाव्यात. म्हणजे आमच्या वर्गखोलीतल्या भिंती तो खऱ्या अर्थानं फक्त 4 भिंती असू नयेत तर ती विद्यार्थ्यांच्या शिकणं अधिक सोपं व्हावं या उद्देशाने त्या वर्गातील भिंती ह्या तक्ते, चित्रे, त्याच्यानंतर विविध प्रकारचे तयार केलेलं स्वतःहून तयार केलेलं साहित्य, कृती हे त्या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे. सेकंड, शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी आहे का यासाठी 1 गुण. आपण आता पाहतोय की ग्रंथालय तर शाळेमध्ये असतं परंतु त्या ग्रंथालयाचा वापर आमचे किती विद्यार्थी उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये 5000 विद्यार्थी असतात आणि ग्रंथालयामध्ये आजपर्यंत फक्त 2 आणि 3 आणि 4 आणि 5च विद्यार्थ्यांनी सहभाग म्हणजे त्या ठिकाणी ग्रंथ घेतलेले असतात. म्हणजे एकंदरीत सर्वप्रथम ग्रंथालय पाहत असताना एकूण ग्रंथाची संख्या नेमकी किती आहे त्याचा स्वतंत्र रजिस्टर ठेवणं अपेक्षित आहे.
तो विद्यार्थ्याला त्या वर्षभरामध्ये किंवा गेल्या वर्षामध्ये किंवा या वर्षामध्ये किती विद्यार्थ्यांनी पुस्तकांची देवाणघेवाण केली आहे, खरंच देवाणघेवाण केली आहे का फक्त नुसतं लावून ठेवलेलं आहे, याची शहानिशा या उपक्रमांच्या अंतर्गत त्या ठिकाणी केली जाते. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर आणि त्याच्या नोंदी ह्या ठेवणं अपेक्षित आहे. वाचन कोपरे शाळेमध्ये वर्गामध्ये वाचन कोपरा तयार करावा. मग तो विविध विषयाच्या संदर्भात असू शकतो. पुस्तक पेढीसुद्धा आपल्या शाळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करू शकता. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की शाळेमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध असणं अपेक्षित आहे. मग आता मित्र हो, आपल्याला असं वाटतं की प्रयोगशाळा म्हणलं फक्त विज्ञानाची प्रयोगशाळा. तसं नाही आहे. भाषाची प्रयोगशाळा असते, गणिताची पण प्रयोगशाळा असू शकते, विज्ञानाची प्रयोगशाळा असते, सामाजिक शास्त्रांची सुद्धा म्हणजे भूगोलाची प्रयोगशाळा असते, इतिहासाची प्रयोगशाळा असते. म्हणजे विषय म्हटला की त्या विषयाच्या अनुषंगाने ती जी काही प्रयोगशाळा तुम्ही तयार करणार आहात, तर ती निशी प्रयोगशाळा असून चालणार नाही आहे. तर ते तुम्हाला की त्या प्रयोगशाळेचा वापर, त्याचं टाइम टेबल असलं पाहिजे की ह्या दिवशी भाषा प्रयोगशाळेतला हा वर्ग त्या ठिकाणी याचा वापर करतो. म्हणजे वर्ग त्याच्याने दिनांकनिहाय वारनिहाय त्याचं नियोजन त्या ठिकाणी नंबर 1 असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर दुसरं की त्या प्रयोगशाळेचा वापर आजपर्यंत किती विद्यार्थ्यांनी केला आहे याच्यासुद्धा नोंदी ठेवणं अपेक्षित आहे. मित्र हो, यासाठी आवर्जून सांगतो आहे की जिल्हास्तरीय प्रक्रियेमध्ये, राज्यस्तरीय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये अभ्यास केल्यानंतर ह्या विशिष्ट काही गोष्टी लक्षात येताना दिसत आहेत, तर त्याची आपण तयारी करणं हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे की मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास आपल्याला 1 गुण द्यायचा आहे. म्हणजे मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय ह्याला 2 गुण आहेत. त्यामध्ये उपमुद्दे पण त्यांनी घेतलेले आहेत. मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय असं स्वतंत्र जर असेल तर त्याला 1 गुण आहे आणि एकत्रितरित्या अवस्था असल्यास त्यालाही सुद्धा 1 गुण त्या ठिकाणी दिलेला आहे. तिसरी गोष्ट आहे की आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन. शाळेत नियमित वार्षिक तपासणी केली जाते का, तर त्याला 1 गुण. जर केली जात नसेल तर 0. स्वच्छताविषयक स्थिती असेल, शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन आहे का, तर 1 गुण. शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहे का, 1 गुण. इथं महत्त्वाचं ठरतं की आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किंवा बऱ्याच अंशी असं लक्षात येतं की काही संस्थेच्या शाळांमध्ये सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थोडंसं दुर्लक्ष त्या ठिकाणी होताना दिसतंय. परंतु मला असं वाटतं की एक 400 ते 500 रुपयाची एक चेअर्स मिळते, कमोड टाईपमध्ये चेअर्स असते. तर आपल्याला आपलं जे काही सर्वसामान्य जे काही स्वच्छतागृह आहे, तर त्या स्वच्छतागृहाला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहामध्ये रूपांतरण त्या ठिकाणी करता येऊ शकतं. मला असं वाटतं या ठिकाणी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण एक सकारात्मक भूमिकेतून जाऊया आणि मला असं वाटतं आपण सकारात्मक भूमिकेतून जेव्हा आपण प्रयत्न करूया तेव्हा नक्कीच त्यावर पर्याय उपलब्ध असू शकते. 5वी गोष्ट, शालेय फर्निचर. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये फर्निचर उपलब्ध आहे का, 1 गुण. सुरक्षेच्या तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन. शाळेने आग आहे, भूकंप आहे, साथीचे रोग आहेत, इतर क्षेत्राशी संबंधित किमान 1 आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे का, तर त्याला 1 गुण आहे. आपण पाहतोय की आता आपल्या आधुनिक युगामध्ये, मॉडर्न युगामध्ये आपत्ती व्यवस्थापनाला एक विशेष असं महत्त्व आलं आहे. याच्यामध्ये सर्व लोकांमध्ये जागृती विकसित होताना दिसते. मग शाळेने जर एखादी घटना, आग लागण्याची जर घटना जर घडू नये यासाठी काही पूर्वतयारी करणं सुद्धा मला असं वाटतं की विद्यार्थी सिक्युरिटी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही पावलं 100% उचलणं हे आवश्यक आहे. मग भूकंप असेल किंवा साथीचे रोग असतील, आपण आताच एका कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधून आपण गेलो आहोत. मग त्यावेळेस आपण ज्या पद्धतीने हँडवॉश ही करणं असेल, सुरक्षित अंतर ठेवणं असेल किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून, म्हणजे आपण ज्या पद्धतीनं तो रोग त्या ठिकाणी थांबवण्यासाठी, त्याचा प्रचार थांबवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने प्रयत्न केले, अशा विविध प्रकारच्या काही वाईट घटना घडू नये म्हणून आपण आपत्ती व्यवस्थापनाची योजना आपल्या शाळेमध्ये विकसित करणं हे नंबर 1 महत्त्वाचं. किमान वर्षातून याचं सुरक्षा ऑडिट करणं हे दुसरा मुद्दा. आणि तिसरी गोष्ट आहे की निस्ती ही मुलामध्ये ही सुरक्षेची जाणीव विकसित व्हावी या उद्देशाने एक सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागामध्ये आपण शाळांनी लावणं ही त्या ठिकाणी अपेक्षित आहे. 7वा मुद्दा यामध्ये आहे पर्यावरणपूरक आमची शाळा त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. आता पर्यावरणाला संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षांचं
रोपण आणि त्यांची संगोपन, त्यांची जोपासना आम्ही जर करत असू तर त्याला एक गुण आहे. केंद्र शासन, राज्य शासनाचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आपण मित्र हो. आता प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर इको क्लब स्थापन करणं अपेक्षित आहे. आपण आताच नुकताच शिक्षण सप्ताह साजरा केला आणि यामध्ये इको क्लब हा थीम ही एक दिवस होती. मला असं वाटतं की इको क्लब हा प्रत्येक शाळेमध्ये आता त्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. पर्यावरणाशी जाणीव जागृती त्यामुळे विकसित होऊ शकेल. दुसरी गोष्ट, कचरा जो आपण हे करतो आहोत त्याचा पुनर्वापर आपण करतो आहोत का? पावसाचं जे काही पाणी येतं ते पाण्याची साठवणीसाठी आपण त्याचा उपयोग सुद्धा करणं अपेक्षित आहे. मित्र हो, आज आपण पाहतोय की जल संरक्षण करणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट ठरत आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या, कारण वीज सुद्धा आम्हाला एक विशिष्ट मर्यादित असा साठा आहे किंवा आम्हाला दीर्घकाळापर्यंत पेट्रोल, डिझेल्स किंवा हे त्या ठिकाणी मिळणं शक्य नाही आहे. तर आम्ही पर्यावरणपूरक असे काही जे ऊर्जेचे स्रोत आहेत मग त्यांचा वापर करू शकता का? त्यामध्ये सोलर पॅनल म्हणजे सौर ऊर्जेचा वापर जर आम्ही करू शकलो तर आमची एक निकड त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. 8वी गोष्ट, क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा, संरचित मैदान व खेळाचं साहित्य उपलब्धता असणं याला एक गुण आहे. मित्र हो, या दृष्टिकोनातून नुसतं खेळाचं मैदान म्हटलं की आपल्या शाळेमध्ये फक्त एखादं ग्राउंड दाखवलेलं असतं आणि त्याला आपण मैदान असं म्हटलं जातं. तसं नाही आहे की एखादं, जेव्हा आपण क्रीडांगण म्हणतो तर एखाद्या खेळाचे विविध जे प्रकार आहेत तर त्या विविध प्रकारांच्या अनुषंगाने त्या जो काही क्रीडा प्रकार आहे तर त्या क्रीडा प्रकाराची तो जो काही खेळण्याची जी जागा आपण, जी क्रीडांगण जे आपण करणार आहोत तर त्याची विशिष्ट संरचना असते. तर त्याची नेमकी त्याचे मोजमाप असतं आणि त्याच्यानुसार त्याची आखणीही करून घेणं हे अपेक्षित असतं. उदाहरण, व्हॉलीबॉलचं क्रीडांगण वेगळं असेल, कबड्डीचं क्रीडांगण वेगळं असेल, बॅडमिंटनचं क्रीडांगण त्या ठिकाणी वेगळं असेल, खो खोचं त्या ठिकाणी वेगळं असू शकतं. आपण जे काही मैदान आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या मैदानाचं संरचित असं मैदान आखणी करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आहे की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्तीची जोपासना किंवा ज्याला आपण सायकोमोटर डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतोय, कौशल्यांचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर क्रीडा हा एक महत्त्वाचा पैलू त्या ठिकाणी ठरतो. मग आमच्याकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पुरेसं उपयुक्त असणं, साहित्य त्या ठिकाणी असणं हे अपेक्षित आहे. 9वी गोष्ट महत्त्वाची, ICT पायाभूत सुविधा. शाळेमध्ये अध्ययन अध्यापनासाठी किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड, वर्गामध्ये किमान एक डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर, डेस्कटॉपची सुविधा त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. मित्र हो, आपण म्हणतोय की मॉडर्न युगामध्ये आपण आहोत आणि ई लर्निंग याचं विशिष्ट महत्त्व आज आपल्या लक्षात येत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाचं भांडार आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना एका क्लिकवरती आता गुगलच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की शाळेमध्ये इंटरनेटची सुविधा आहे का, वायफायची सुविधा उपलब्ध आहे का? काही शाळांमध्ये शासनाकडून, जिल्हा परिषदेच्या आमच्या शाळांमध्ये शासनाकडून त्या ठिकाणी येण्यासाठी वेळ लागत आहे, परंतु आमच्याकडे मान्य आहे की आमच्याकडे लोकसंख्या जास्त आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शाळांची मोठ्या प्रमाणाची संख्या आहे. प्रत्येक ठिकाणी शासनाला पोहोचणं सुद्धा शक्य होणार नाही आहे, परंतु आमचे शिक्षक खूप त्यावर पर्याय त्या ठिकाणी काढतात. स्वतःकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येक मोबाईलमध्ये आमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे आणि इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून ही जी काही उणीव आहे, ही जी काही त्रुटी राहिलेली आहे तर ती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओज असतील किंवा इंटरनेट कनेक्शन आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे की ICTची प्रयोगशाळा. आता शासन खूप चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेताना दिसतं आहे. विविध LCD प्रोजेक्टर प्रत्येक शाळेला देण्याचा प्रयत्न करत आहे. LCD त्या TV देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर संगणक त्या ठिकाणी शासन देत आहे आणि ICTच्या प्रयोगशाळासुद्धा देत आहे. मला असं वाटतं ही एक सकारात्मक बाब आहे की ICTची प्रयोगशाळा आहे. तर नंबर आता ICTची प्रयोगशाळा असून चालणार नाही आहे, तर ती सुयोग्य आपल्या कार्यरत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्याचं काही टाइम टेबल आहे का? कोणत्या विद्यार्थ्यांना, जर प्रत्येक विद्यार्थ्याला समसमान संधी मिळावी किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ICTचा प्रयोगशाळेचा वापर करता यावं यासाठी आम्ही नोंदी ठेवणं अपेक्षित आहे. एकतर नियोजन असलं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यावर बसण्यासाठी
एक तरी तास आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस किंवा 1 दिवस 2 दिवस तिचे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणे त्याला ती संधी मिळणं, त्यासाठी प्रयत्न करणं. किती तासिका झाल्या आहेत ही तिसरी गोष्ट, आणि त्याचा वापर किती विद्यार्थ्यांनी आय सी टीचा वापर केला याविषयी सुद्धा आपल्याला नोंदी त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहेत. 10वा मुद्दा, शैक्षणिक साधन सामग्री दृकश्राव्य साधन. शाळेमध्ये अध्ययन अध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य किमतीची मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधनं ही तयार करणं अपेक्षित आहे. मित्र हो, आपण पाहतोय की एखादा जेव्हा सैनिक असतो तर सैनिकाकडे विविध प्रकारचं शस्त्र, त्या ठिकाणी त्याची विविध प्रकारे साधन साहित्य त्याच्यासोबत असतं. तसंच आम्ही जेव्हा आमचा शिक्षक जेव्हा वर्गामध्ये अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया करतो तेव्हा ती फक्त बोर्ड्स किंवा खडूच्या माध्यमातूनच तेवढीच पुरेसे नाही, तर विद्यार्थ्याच्या आपण पाहतोय की विद्यार्थ्याचं शिकणं हे 81% शिकणं हे प्रामुख्यानं, जसं आपण म्हणतो एखाद्या सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण ऐकलेलं आहे की डोळे खूप महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी करतात. जर आम्ही चित्र जर दाखवलं तर किती त्या ठिकाणी 81% जसं आपण सायकोलॉजीमध्ये हे घेतं, जसं 11% हे ऐकण्याच्या माध्यमातून शिक्षण होतं, त्वचेच्या माध्यमातून जाणीव आपण ज्याला हे म्हणतो आहोत की त्या माध्यमातून शिकणं पण होतं. म्हणजे असे जे काही विविध प्रकारचे जे काही बाबी आहेत तर त्यामध्ये शैक्षणिक साहित्य महत्त्वाची भूमिका ठरतं. मग शिक्षकांनी काय करावं? किमान त्या शाळेतील 50% शिक्षकांनी विनामूल्य स्वतःच्या यातून शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करणं अपेक्षित आहे. आधुनिक अध्यापन तंत्र, अध्यापनशास्त्र, कृतीयुक्त अध्ययनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि आय सी टी प्रकल्प इत्यादीवर आधारित शिक्षण त्या ठिकाणी राबवणं अपेक्षित आहे. आपण पाहतोय की प्रत्येक शिक्षकाने आता आधुनिक जे काही अध्ययन अध्यापनाची तंत्र आहेत तर ती अंगीकृत करणं अपेक्षित आहे, आणि त्याचं प्रशिक्षणसुद्धा आपल्याला विविध शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आमच्या विविध प्रकारचे आय सी टीचे प्रकल्प, त्याच्यानंतर आय सी टीचा वापर आमच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. इत्तानिहाय, विषयनिहाय, पुरेसे आणि हाताळण्यायोग्य असं वैविध्यपूर्ण दृकश्राव्य साधन स्वरूपातील शैक्षणिक साहित्य ते आपल्याला उपलब्ध असणं अपेक्षित आहे. शाळेमध्ये अध्ययनपूरक वातावरण निर्मिती ही त्यामध्ये करणं अपेक्षित आहे. 11वा मुद्दा, अडथळामुक्त वातावरण. शाळेत आनंददायी वातावरण, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सजावट, सुविचार. मला असं वाटतं याच्यासाठी 4 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण, ज्याला बाला असं म्हटलं जात आहे. आपण बाला हा उपक्रम आता महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेला आणि नाविन्यपूर्ण असा उपक्रम मला असं वाटतं दिसून येतो आहे की बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड्स. आम्हाला शैक्षणिक साहित्य तर वर्गामध्ये आम्ही शिक्षक बंधू आम्ही आणतोच आहोत, परंतु आमची ही इमारत हीच आमचं एक मोठं शैक्षणिक साहित्य आहे, आणि त्याचा वापर खूप सुंदर रीतीने या बाला उपक्रमाअंतर्गत नक्कीच करता येऊ शकतो. मग कसा करता येऊ शकतो? आमची जी काही शाळेची जी काही संरक्षक भिंत आहे, जर त्याच्यावर किंवा आमची जी शाळेची इमारत आहे त्याच्यावर ज्या भिंतीवरती आम्ही जर बोलक्या भिंती केल्या, आपल्या विविध प्रकारची तक्ते काढले असतील, चित्र काढलेले असू शकतात, काही प्रतिकात्मक प्रतिमा असू शकतात, किंवा आपल्याला जसं उदाहरणार्थ एखादा स्टॅच्यू त्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये केला जाऊ शकतो, किंवा विज्ञानामध्ये विविध प्रकारचे फुलांचे, पक्ष्यांचे, वनस्पतींचे विविध प्रकार, त्यांचं वर्गीकरण, ही तुम्हाला किंवा भाषा शिकण्यासाठी असणारे विविध प्रकारचे शब्द, विविध प्रकारचं व्याकरण, विविध प्रकारचे ग्रामर्स, किंवा अशा अनेक अफलातून अशा ज्या बाबी आहेत तर ते आम्हाला वातावरणाच्या आमच्या बिल्डिंगच्या माध्यमातून, बिल्डिंगवरती महत्त्वाच्या काही कन्सेप्ट असू शकतात, महत्त्वाच्या काही बाबी असू शकतात, ह्या बाबी आम्ही आमच्या शाळेच्या भिंतीवरती आमचे काही प्रतिकात्मक असे पुतळे पण आम्ही तयार करू शकतो, स्टॅच्यू तयार करू शकतो, किंवा आमच्या भिंतीचाही सुंदर शिकण्यासाठी जर उदाहरणार्थ वर्गातील सर्व जर भिंती आपण जर उदाहरणार्थ एक जेव्हा मी मुख्याध्यापक होतो तेव्हा वर्गातील एक सोपा पर्याय केला होता की सर्व विद्यार्थ्यांना ड्रॉइंग शीट माझ्या वतीनं त्या ठिकाणी दिल्या होत्या, आणि प्रत्येक मुलाला 2 स्केच पेन आणि 2 ड्रॉइंग शीट. त्यांना 10 दिवसाची वेळ दिली, आणि 10 दिवसामध्ये सांगितलं की तुम्हाला ज्या काही तुमची पुस्तकं काढायची आणि विषयनिहाय त्यामधल्या महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना असतील, महत्त्वाचे काही सूत्र असतील, तर ते ड्रॉइंगच्या रूपामध्ये, चित्राच्या रूपामध्ये त्याला थोडंसं आकृतीबद्ध विविध 3D मध्ये किंवा विविध अशा टेबल्समध्ये किंवा डायग्राममध्ये आपल्याला ते काढायचे, ते लिहून घ्यायचं,
आणि ते सर्वांनी 10 दिवसामध्ये तयारी कर 10 ते 15 दिवस आपण घ्यायचे आणि ते सर्व लिहायचे महत्त्वाचेच कन्सेप्ट आणि आम्ही संकलित केली आणि ती वर्गामधल्या प्रत्येक भिंतीवरती लावली. म्हणजे एका वर्गामध्ये जर 60 आपण विद्यार्थी असतील, जर 60 विद्यार्थी असतील तर 60 गुणे 120 म्हणजे 120 ड्रॉइंग शीट ह्या 15 दिवसात तयार झाल्या आणि आमच्या वर्गामधला सर्व पूर्ण वर्ग हा त्या ठिकाणी शिकण्यासाठी आमचा तयार झाला. म्हणजे बाला हा उपक्रम फक्त असं नाही की आमच्याकडे फक्त पैसे देऊन आम्ही फक्त पेंटिंग करणं हे याला अभिप्रेत आहे असं नाही आहे. तर विद्यार्थीसुद्धा खूप कमी खर्चामध्ये म्हणजे जर बघा ना 10-10 रुपया म्हणजे म्हणजे 15 रुपयामध्ये एका विद्यार्थी जर विचार केला असेल किंवा शाळेकडून हे सहज उपलब्ध होऊ शकतात ड्रॉइंग सीट्स आणि याच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थीसुद्धा तयार करून जर वर्गामध्ये लावल्या तर आम्हाला विद्यार्थ्यांचं पुस्तक विना शिक्षण हे सुद्धा आम्हाला खूप सुंदर पद्धतीनं वर्गामध्ये होऊ शकतं आणि वर्गातील प्रत्येक बाब आम्हाला शिकण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रेरित करू शकेल. अडथळा मुक्त वातावरण, शाळेची पक्की संरक्षक भिंत त्यासाठी 1 गुण आहे. शाळेने वर्गनिहाय साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केल्या आहेत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक खूप चांगलं आमचे शिक्षक एक अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भामध्ये काम करताना आम्हाला दिसून येत आहेत की ह्या अध्ययन निष्पत्ती वर्गावर्गामध्ये आता लावलेल्या आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला आता प्रिंट पण करायची गरज नाही. खरंच नक्की शासनाचे आभार असे मानावे लागतील की एक जादू पिटारा नावाची एक आपल्याला पेटी दिलेली आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. या जादूच्या पिटारामध्ये अध्ययन निष्पत्तीसाठी एक प्रिंट केलेली आपल्याला हे आहेत ज्याला आपण कार्ड ज्याला म्हणतो आहोत, अध्ययन निष्पत्ती प्रिंट केलेल्या आहेत आणि त्या प्रिंट केलेल्या तुम्ही जर इथे चिटकवल्या तर एखाद्या पॉम्पलेट टाईप मोठ्या ह्याच्यामध्ये आकारामध्ये आहेत तर त्या तुम्ही चिटकवू शकता. दुसरी गोष्ट की वर्ग सजावट. आपला वर्ग म्हटला की नौचत्याने असलं पाहिजे, कारण ही अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया ही आनंददायी वातावरणामध्ये घडणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या विविध प्रकारच्या 3D डायग्राम्स वगैरे किंवा झिरमाळ्या किंवा आपण पाहतोय की असं जर शैक्षणिक जर अनुकूल असं वातावरण जर आपण क्रिएट करू शकलो तर आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण अधिक हे खूप सुलभ हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. शाळेमध्ये परसबाग विकास आणि उपयुक्तता. आपल्या आवारामध्ये एक परसबागेची निर्मिती आपल्याला करायची आहे आणि ह्या सोपं करून सांगतोय की परिसरातील जी काही परसबाग आहे त्यामध्ये आपण जो काही भाजीपाला लावलेला आहे तो जो भाजीपाला आहे तो आपल्या शालेय पोषण आहारामध्ये वापर करायचा. त्याला प्रामुख्याने 3 गुण आहेत. परसबाग आहे परंतु भाजीपाला वापर आणि संवर्धन केलं जातं त्याला 2 गुण आहे आणि उपलब्ध नसेल आपण त्याचा विचार नको करायला की आपल्याकडे जागा जर अवेलेबल असेल तर नक्कीच मला असं वाटतं परसबाग निर्मिती ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे आजचं जे काही वातावरण आहे, आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये विविध प्रकारची झाडं वगैरे रोपटे वगैरे आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण लावू शकतो आणि सुंदर अशी प्रयोगशाळा आपण त्या पद्धतीने करू शकतो. मला सांगायचं नवल वाटतं की गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जी काही राज्यामध्ये ती पहिली आलेली शाळा होती, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा साखरा जिल्हा वाशिम. ही जी शाळेची जी आहे की त्या शाळेमध्ये 2 एकरच्या जो एक परिसर आहे तर त्या 2 एकरच्या परिसरा म्हणजे एकंदरीत 23 एकरचा परिसर आहे त्यामधले 2 एकर ते 3 एकर तर त्यांनी ही परसबाग त्या ठिकाणी तयार केली होती. म्हणजे पालक असेल, टमॅटो असेल, मिरची असेल, कोथिंबीर असेल हे तर फळभाज्या होत्याच, परंतु ते सर्व शिक्षकांचं खरंच कौतुक करावं. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असून सुद्धा सफरचंदाची झाडं त्या ठिकाणी लावली होती आणि विविध प्रकारची जी औषधीय वनस्पती आहेत, औषधीय जे फळं आहेत तर त्यांच्याही वनस्पती त्या ठिकाणी लावलेल्या होत्या. म्हणजे वाशिमसारख्या आपण ज्याला म्हणतोय की एक अशा एका जिल्ह्यामध्ये की विदर्भातल्या अशा एका विशेष जिल्ह्यामध्ये की हवामानाचं एक सॉरी प्रतिकूल हवामानामध्ये सुद्धा सफरचंदाची झाडं लावणं, मला असं वाटतं की आपण एक गोष्ट करणं खूप महत्त्वाची आहे. मग जरी आपल्याला अडचणी येत असतील, अडथळे येत असतील तरी आपण त्यावर मात करून आपण त्यासाठी प्रयत्न करणं आणि मला सांगावंसं वाटतं की प्रयत्न करणं खूप आवश्यक गरज आहे. आपण त्याच्यातून सफरचंद लागतील न लागतील हा एक पुढची गोष्ट राहिली आहे, परंतु त्यासाठी आम्ही सफरचंद लावणं, त्याचं पालनपोषण करणं, त्यामध्ये आपल्याकडून काही कमी राहणार नाही याची जर आपण जर हे केली असेल, प्रत्येक ठिकाणीच यश येईलच असं नाही, परंतु ते यश कदाचित 20% असू शकतं, 40% असू शकतं, 60% असू शकतं, 80% असं,
परंतु कधीही एखादं यश हे 0% असू शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. आपले जर प्रयत्न असतील, जर आपण जेव्हा कर्म चांगले छान पद्धतीने करतो आहोत, तर त्याचा फळ ही 100% आपल्याला मिळणार आहे. त्यामुळेच आपली सुंदर अशी परसबाग जर झाली, तर आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगला विरंगुळा होतो. त्यांचं शालेय पोषण आहार पण होतं. त्याला विज्ञान विषय किंवा इतर जो परिसर अभ्यास हा जो विषय आहे, तर तो विषय खूप चांगल्या पद्धतीनं होतं आणि कारक कौशल्य ज्याला आपण म्हणतो आहोत, ते कारक कौशल्यांचा विकासही त्या माध्यमातून आम्हाला तिथं जोडता येणं आवश्यक आहे. शिक्षण आम्हाला परसबागेसोबत आम्हाला जोडता कशा पद्धतीने येऊ शकतं, याचाही आम्ही त्या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे. विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती, शाळेच्या प्रदर्शनी भागामध्ये लावलेला फ्लेक्स, माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमी, सेवा आणि माहिती अधिकार. आपण आता इथं महत्त्वाची करतोय की शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या काही योजना या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या असतात. मग ह्या ज्या काही योजनांचे जे फ्लेक्स रूपामध्ये एका बॅनर असेल शाळेच्या समोरती, किंवा शाळेचा एका नोटीस बोर्ड असेल, तर त्याच्यावरती किंवा वर्गामधील त्या भिंतीवरती आपण त्या ठिकाणी लावू शकतो. काही माहिती पुस्तिका असू शकतात, घडीपत्रिका असू शकतात. आता आपण पाहतोय की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आता ते आपण केलंय. प्रत्येकाला महत्त्वाच्या सुविधा आपण त्या सेवा आपण आता निश्चित केलेल्या आहेत. उदाहरणार्थ 3 दिवसामध्ये TC देणं, ही एक लोकसेवा आपण निश्चित जशी केली आहे. माहिती अधिकार आपल्याला सर्वांना माहीत आहे. असे जे काही विविध शासनाच्या योजना आहेत, तर त्या माध्यमातून आपण लोकांच्या कल्याणासाठी आपण प्रयत्न करताना दिसतोय. ही जे काही 33 गुणांचं महत्त्वाची गोष्ट आपण ह्याच्यामध्ये पाहिली आहे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की शासन ध्येयधोरणं आणि त्याची अंमलबजावणी हे 74 गुणांसाठी मित्र हो. त्यामधला पहिला मुद्दा आधार वैधता, सरळ प्रणाली चा उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, युडॅस प्रणाली, वरील नोंदी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं छायाचित्र इत्यादी. आता यासाठी प्रामुख्याने 10 गुण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यातला पहिला मुद्दा आधार वैधता 100% विद्यार्थ्यांचे पूर्ण असेल तर 3 गुण आहेत. सरळ प्रणालीचा उपयोग तसेच माहितीचं अद्ययावतीकरण असेल तर 3 गुण. युडॅस प्रणाली, आता बघा सोपं करायचं आहे. आपल्या शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याची आधारवर नोंदणी करायची, त्याला कनेक्ट करायचं आहे आधारसोबत. ओके, एवढं केलं की आपले 3 गुण ओके. दुसरी गोष्ट आहे की विद्यार्थ्याचे संबंधित ज्या काही सरळवरच्या पोर्टलवर माहिती भरणं अपेक्षित आहे, ती पूर्ण भरायची, किंवा अद्ययावत असेल तर ती अद्ययावत करायचं. त्याला अटॅच असेल, डिटॅच असेल, म्हणजे त्याच्या प्रवेशापासून तर निर्गमापर्यंत जे जे काही माहिती आपल्याला अपेक्षित आहे, तर ती त्याच्यामध्ये त्याच्या नोंदी अपडेट करायच्या. युडॅस प्रणालीमध्ये दिलेल्या ज्या काही नोंदी आहेत, तर त्या अपडेट त्या ठिकाणी करायच्या. त्याला 2 गुण आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागामध्ये आहेत का? मित्र हो, शासनाचा पाठीमागचा एक CR आहे, त्या माध्यमामध्ये शिक्षक मुख्याध्यापक यांच्या ज्या प्रतिमा आहेत, फोटोज आहेत, छायाचित्र आहे, तर ती वर्गामध्ये लावावी. मला वाटतं मी शाळा व्हिजिट करताना काही शाळांमध्ये नक्कीच ती पाहिलेली आहेत. तर सर्व शाळांना विनंती आहे की या मार्फत तुम्ही जर दर्शनी भागामध्ये जर तुमचं छायाचित्र जर लावलं, म्हणजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं वर्गामध्ये जर लावलं, तर त्याला 2 गुण आहेत. महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेली शपथ, गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये घेतलेला सहभाग आणि अनुपालन, यामध्ये यासाठी 10 गुण आहेत. महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग, याला प्रामुख्याने 4 गुण आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा शासनाचा एक महत्त्वाचा एक कार्यक्रम होता महावाचन, जो की वाचन चळवळीला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणारा होता. आणि वाचनाचं महत्त्व, साक्षरतेचं महत्त्व हे जनतेच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोचावं, यासाठी शासन मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करताना आपल्याला दिसतंय की सर्व विद्यार्थ्यांनी वाचन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन करण्यासाठी अर्धा तास दररोज वाचन करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करताना दिसतो आहोत. मला असं वाटतं की याला एक चांगलं यश त्या ठिकाणी येऊ शकेल. मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का? त्याला 2 गुण आहे. आपण गेल्या वर्षी शपथ पण घेतली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभागसुद्धा आपण त्यामध्ये नोंदवला होता. वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन, त्या ठिकाणी मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी आपण ग्रंथालयाचा वापर, सुयोग्य पुस्तक पेढी आहे, किंवा बड्डेला आपण पुस्तकं देणं असेल, तर जे काही वाचनाला मुलांच्या किंवा आपलं अध्ययन प्रक्रिया सुरू असताना मुलांना विविध प्रकारचे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने, पाठाच्या अनुषंगाने अध्ययन अनुभव देताना विविध पुस्तकांचे संदर्भ देणं हे खूप महत्त्वाचं आहे.
आम्ही जर विविध पुस्तकांची संदर्भ विद्यार्थ्यांना जर दिलं, त्या लेखकाचं नाव आणि त्या पुस्तकाचं नाव जर आम्ही सांगू शकलो आणि त्या जर त्या पुस्तकात असलेली विशिष्ट प्रकारची थीम किंवा त्याचा सारांश आम्ही जर त्या ठिकाणी जर करू शकलो, तर वाचनवृत्तीसाठी उपक्रम त्या ठिकाणी खूप छान होऊ शकतो. किंवा जर विद्यार्थ्यांना सांगितलं की आपला जो काही परिपाठ असेल तर त्या प्रत्येकाने एक पुस्तक वाचायचं, त्याचा सारांश लिहायचा आणि तो 10 ओळीमध्ये त्या पुस्तकातली महत्त्वाची वैशिष्ट्य हे ठिकाणी विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये सांगायची. म्हणजे असे विविध प्रकारचे उपक्रम तुम्ही आपल्या त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकता. यामध्ये तिसरं, शासकीय कार्यक्रमातील सहभाग. मेरा देश मेरी माठी ग्रंथालयाचा उपयोग, पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन चाचणी, आयोजन, स्त्री पुरुष समानता, मतदार, प्रचार प्रसार, विविध महत्त्वपूर्ण विषयाचा शपथ कार्यक्रम, गणवेश वाटप, उदार तंबाखूमुक्त भारत, कुष्ठरोग निर्मूलन, आनंददायी शनिवार, व्यवहार ज्ञान, कृषी घटक यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न, मतदान मतदान, प्रचार प्रसार, निवडणूक साक्षरता मंच व स्काउट गाईडचा उपक्रम असे जे सर्व उपक्रम आहेत तर त्या उपक्रमासाठी 7 गुण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 1 गुण आहेत. आपण हे काम मला असं वाटतं सर्व शिक्षक मंडळी करतच आहात. मेरा माठी, जसं आपण मेरा देश मेरी माठी आपण गेल्या वर्षी हा कार्यक्रम राबवला, स्त्री पुरुष समानता आहे. आनंदी शनिवार आता तर खूप चांगल्या पद्धतीने जोरशोरसे आपण तो राबवत आहोत, त्यामुळेच आपल्याला त्याचे 1 गुण ते मिळणारच आहेत. मतदानाचा प्रचार प्रसार, आताच लोकसभेची निवडणूक झाली, खूप चांगल्या पद्धतीनं प्रचार प्रसार झाला आणि त्याच्या माध्यमातून जे नागरिकांनी आपले हक्क, मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीची साक्षरता संदर्भातही आता प्रयत्न होताना दिसते आहे. तंबाखू मुक्त भारत शपथ कार्यक्रम, तसेच व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न, कुष्ठरोग निर्मूलन यासाठी 1 गुण आहे. मित्रहो, सध्या आता आपण पाहतोय की व्यसनमुक्तीचे विविध प्रकारचे तंबाखूमुक्त शाळांचं आपण प्रतिज्ञा आता शपथ पाठीमागे घेतलेली आहे. आरोग्य अधिकारी प्रत्यक्ष शाळेच्या संपर्कात येत आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत, ज्या ज्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी असे जे कार्यशाळा आहेत. आता नुकतीच आम्ही केंद्र प्रमुखांसाठी कार्यशाळा घेतली होती, त्यामध्ये तंबाखूमुक्त भारतच्या अंतर्गत जी काही शपथ आहे तर ती सर्व केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षकांना आम्ही त्या आमच्या कार्यशाळेमध्ये उपलब्ध आलेले प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा आमची प्रशिक्षकी यंत्रणा त्या ठिकाणी करताना दिसून येते. 3.5 मध्ये स्काउट गाईडचा हा उपक्रम मला असं वाटतं आता रजिस्ट्रेशन खूप चांगल्या पद्धतीने आता सुरू झालेली आहेत. या अंतर्गत सुद्धा विद्यार्थ्याला स्वयंशिस्त हे करण्यासाठी प्रयत्न होताना दिसतोय. याला महत्त्वाचं लक्षात ठेवायला 3 गुण आहेत. स्काउट गाईडचं वीर बाला, वीर आपण पाहतोय की ही जी काही पथकं आहेत तर ती स्काउट गाईडची पथकं तयार केली असणं अपेक्षित आहे आणि त्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी आपण त्याची मदतही घेऊ शकतो. शाळेच्या विविध प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकतो. 4 मध्ये समिती, विविध स्तर, शिक्षक पालक संघ आहे, माता पालक संघ आहे, शिक्षक शाळा सुधारणा आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे, शाळा व्यवस्थापन विकास समिती आहे, शाळा विकास आराखडा ही वेगळी बाब झाली. ह्या समित्या आहेत. शाळा विकास आराखडा, तक्रार निवारण यंत्रणा, अत्यंत महत्त्वाची समितीचं कामकाज, CSR करिता केलेले प्रयत्न, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण. हा जो काही मुद्दा आहे तर या मुद्द्याला प्रामुख्यानं 5 गुण आहेत आणि 5 गुणामध्ये आता याच्यामध्ये नंबर 1 आहे समित्या संदर्भामध्ये. मग शिक्षक पालक आहे, माता पालक आहे, शिक्षक शाळा सुधारणा समिती आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे, शाळा व्यवस्थापन विकास समिती, ह्या ज्या समिती आपण स्थापन कराव्यात त्याला 1 गुण आहे. शाळा आता आपण पाहतोय शाळा विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती ही शाळा विकास आराखडा खूप चांगल्या पद्धतीने तयार करते. मग शाळा विकास आराखडा तयार केला असेल शाळेचा तर त्याला 1 गुण आहे. तक्रार निवारण यंत्रणा असेल तर 1 गुण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं धोरण, विविध सुविधा उपलब्ध करून देणं त्यासाठी 1 गुण आहे. शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास 1 गुण आहे. मित्र, आपल्या बहुतांशी जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा बऱ्याच शाळेमध्ये आपण पाहतोय की अंगणवाडीत सुद्धा शाळेमध्ये अटॅच असताना आपल्याला दिसून येताना दिसते. या मुद्द्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यांजली पोर्टल, तो शाळेसाठी खूप मदतगार असू शकतो याला आणि मार्कसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे 10 गुण आहेत. आपण पाहूया शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करणं, याला 3 म्हणजे खूप सोपं आहे. मित्र हो, फक्त 2 मिनिटाची 1च मिनिटं लागतो. त्या ठिकाणी शाळेचा विलास क्रमांक टाकायचा असतो, मुख्याध्यापकाचा OTP, मोबाईलवर OTP येतो, शाळेची विद्यांजली पोर्टलवर त्या ठिकाणी नोंद होते. त्याला 3 गुण आहेत. पोर्टलवर मागणी नोंदवल्यास, आता विद्यांजली पोर्टल अंतर्गत तुम्हाला शिक्षक असतील की निवृत्त झालेले शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी असतील जे निवृत्त झालेले आहेत किंवा शिक्षणप्रेमी असतील किंवा स्वयंसेवी संस्था असतील, NGOज असतील,
तर यांच्याकडून तुम्ही मनुष्यबळ त्या ठिकाणी या विद्यांजली पोर्टलवर त्यांची जर नोंदणी करून जर घेतली आणि त्यांची मदत तुम्हाला शाळेसाठी घेता येऊ शकते. आता उदाहरणार्थ आपल्याकडे शिक्षक कमी आहेत, असे एकंदरीत त्या ठिकाणी अशी चर्चा अशी हे होते की आमच्याकडे शिक्षक कमी आहे. मग सोल्युशन काय? विद्यांजली पोर्टल. मग असे जे शिक्षणप्रेमी आपल्याच गावातील डी-एड बीएड झालेले विद्यार्थी असतील किंवा पालक असतील, यांची सेवा आपण विद्यांजली पोर्टल त्यांची नोंदणी करणं आणि निःशुल्क सेवा त्यांच्याकडून म्हणजे लिगली स्वरूपामध्ये शासन स्तरावर म्हणजे लिगली स्वरूपामध्ये त्यांची सेवा आपण शाळेसाठी त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे विद्यांजली पोर्टलवर जे काही डी-एड बीएड्स असतील किंवा पालक असतील किंवा स्वयंसेवी संस्था असतील, काही शिक्षक असू शकतात, म्हणजे निवृत्त झालेले असू शकतात किंवा इतर अधिकारी पण असू शकतात. त्यांना जर आठवड्यातून एखादा दिवस द्यायचा असेल शाळेसाठी ते देऊ शकतात आणि विद्यांजली पोर्टलवर त्यांची नोंदणी करावी त्यांच्या स्वयं इच्छेने आणि त्याला निःशुल्क स्वरूपामध्ये त्याला मानधन वगैरे ते काही याच्यामध्ये आहे, जे काही शासनाचे जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्यानुसार नोंदणी करून त्यांची मागणी नोंद आपण हे केल्यास त्यांची नोंदणी करून त्यांची सेवा आपल्या शाळेसाठी उपलब्ध करून घेऊ शकतो. संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता घेतल्यास आता विविध प्रकारच्या NGOज आहेत, त्याच्या मार्फत आपण CSR आहे तर तो आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा विविध प्रकारच्या NGOच्या माध्यमातून त्यांचं गायडन्स आहे शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी घेऊ शकता. CSRच्या रूपानं काही शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे तर तेही तुम्ही त्यांच्याकडून शैक्षणिक साहित्य किंवा तुम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चरचं साहित्य त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक विहित वेळेत सादर करणं यालाही महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. यालाही प्रामुख्यानं 10 गुण आहेत. शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक आणि विहित वेळेमध्ये सादर करणं त्याला 1 गुण आहे. समग्र प्रगती पुस्तक HPC ची प्रभावी अंमलबजावणी शाळेमध्ये करणं अपेक्षित आहे. होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड ज्याला आपण म्हणतोय समग्र प्रगती पुस्तक. मित्रहो, आता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना आपण शिकवली आहे. आता मुलांचं मूल्यमापन हे फक्त ॲन्युअली रूपामध्ये होत नाही तर ते प्रत्येक क्षणाला वर्ग प्रक्रियेमधील प्रत्येक क्षणाला त्याचं मूल्यमापन होताना आपण दिसत आहे की प्रत्येक वर्गामध्ये बाहेर फिरताना विद्यार्थी त्याचं मूल्यमापन आपण करतो आहोत. असंच एक मूल्यमापन समग्र विद्यार्थ्याचं 36 म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो आहे की समग्र पद्धतीनं सर्व आपण एखादा मुलगा जर आपण पाहिलं तर त्याचा भावात्मक, क्रियात्मक, त्याच्यानंतर बोधात्मक विकास सर्वांगाच्या अनुषंगाने सर्वांगीण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याचं मूल्यमापन सुद्धा स्वतः मूल्यमापन विद्यार्थी स्वतः करेल. विद्यार्थ्याचे जे सहकारी आहे ते पण विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतील आणि त्याचे शिक्षक म्हणजे मूल्यमापन करत असताना 3 बाबीकडून मूल्यमापन व्हावं आणि त्यात म्हणजे समग्र पद्धतीनं यामध्ये आता अपेक्षित आहे. नेक्स्ट, शाळेमध्ये किमान एक NSQF अनुरूप जो काही अभ्यासक्रम चालवला जो जात आहे तर त्या संदर्भात आहे. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे आहे, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आहे, जो त्यानुसार काही अभ्यासक्रम शाळेच्या मार्फत राबवला जातो का? मग हा जो काही विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलपमेंट मित्र होता, आपण शिक्षण सप्ताह साजरा केला त्याच्यामध्ये कौशल्य आणि तंत्रविज्ञान हा एक थीम होती की विद्यार्थ्यांचं कौशल्य स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि आम्ही हेच करतो आहोत की 21व्या शतकातील कौशल्य आम्हाला शिकवायची आहे. आपण 6C आपण पाहतो आहोत, जसं क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता, जसं क्रिटिकल थिंकिंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कन्व्हर्सेशन आहे, कॉन्फिडन्स आहे, कॅम्पेशन आहे, अशा विविध प्रकारचे जे काही आपल्याला जे कोलॅबरेशन आहे, हे जे काही 6C आहेत किंवा विविध प्रकारचा मुलगा एखादा भाषा शिकतो आहे तर त्याची जसं बघा की श्रवण आहे, भाषण आहे, वाचन आहे, लेखन आहे, ही भाषेचे मूलभूत स्किल आहेत. तसं एखादं अशी विविध प्रकारचे जे स्किल आहेत किंवा व्यवसायासाठी सुद्धा मुलाला लागणारे विविध प्रकारचे स्किल आहेत. मग त्या संदर्भामध्ये एखादा छोटासा अभ्यासक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला जातोय का तर त्या मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी तर त्याला प्रामुख्यानं 4 गुण त्या ठिकाणी दिलेत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम, आरोग्य स्थिती यामध्ये ही गुण त्या ठिकाणी दिलेला आहे. मला असं वाटतं की पर्यावरणाविषयक जाणीव जागृती आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहोत. विद्यार्थी अभिलेखांचं नीटनेटके आणि अद्ययावतीकरण स्थिती याला प्रामुख्याने 1 गुण आहे. शालेय शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ अभिलेख अद्ययावतीकरण स्थिती मला असं वाटतं की याला पूर्ण 11 गुण त्या ठिकाणी याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक शिक्षकांना त्यांचं सेवा बुक असतील, त्यांचे इतर लाभ असतील,
त्याचं डॉक्युमेंटेशन असेल तर ते व्यवस्थित ठेवलं आहे का, 1 गुण. शाळेमध्ये उच्च अर्थधारक शिक्षकांचं प्रमाण किती आहे. वेल क्वालिफाईड टीचरचं जे प्रमाण असेल तर त्याला 3 गुण आहेत. नुसते जे काही शिक्षकांचे जे उच्च वेल क्वालिफाईड जे टीचर आहेत तर त्यांच्या शिक्षणाचा शाळेची प्रगती करण्यासाठी नेमका काय परिणाम होताना दिसतो आहे का. जर होताना दिसत असेल तर ते उच्च शिक्षणाचा जर परिणाम जर चांगला होत असेल तर त्याला पण प्रामुख्यानं त्याचं 2 गुण आहे. हे तुम्हाला पॅरामीटर तयार करावे लागतील. आमचे PhD असेल किंवा सेटनेट असेल किंवा आणखी विविध प्रकारचे कोर्सेस असतील, व्होकेशनल कोर्सेस असतील किंवा विविध प्रकारच्या पदविका जे काही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांनी कंप्लीट केलेले असतील तर त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांचं शिकणं अधिक सुलभ होण्यासाठी त्यांनी त्यांचा वापर करणं हे ठिकाणी अपेक्षित आहे. स्वयं मूक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणं अपेक्षित आहे. मित्र हो, राज्य आंग्ल भाषा संस्था आहे की इंग्रजीच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा स्वयं मूकच्या माध्यमापुढे विविध प्रकारचे इंग्रजीचं डेव्हलपमेंट करण्याच्या संदर्भामध्ये मग कन्व्हर्सेशन आहे विद्यार्थ्यामध्ये. जसं विद्यार्थ्यामध्ये विकास करण्यासाठी शिक्षकांना विविध प्रकारचं प्रशिक्षण हे या अंतर्गत ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विकासासाठी नेतृत्व करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग या नेतृत्वाचा विकसित करण्यासाठी मग मुख्याध्यापकासाठी शिक्षकासाठी सेवांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण आहे, त्यासाठी 5 गुण आहेत. शालेय दप्तरांची साहित्यांचं वर्गीकरण, जतन, संवर्धन, अद्ययावतकरण स्थिती. आता आपण पाहिले शालेय दप्तराचे साहित्याचं वर्गीकरण, जतन, संवर्धन आणि अद्ययावतीकरण याला 1 गुण आहे. आता शालेय दप्तर म्हटल्यानंतर आपण पाहतोय की विद्यार्थ्याचं जनरल रजिस्टर आहे का, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे विविध प्रगतीच्या अनुषंगाने त्याचं शैक्षणिक असेल, हाजरी असतील, शिक्षकांच्या हाजरी असतील. जसं आता इथं शाळेच्या संदर्भात जे काही डॉक्युमेंटेशन येतं ते सर्व दप्तरांचे ते व्यवस्थित केलं असेल त्याला 1 गुण आहे. शालेय परिसरांचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग. आता जो काही परिसर आहे त्याच्यासाठी तो डेव्हलपमेंट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्येची वाढ आणि पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न. इथे 2 महत्त्वाचे आहे की आपल्याला पटसंख्या शाळेची वाढती असणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर शाळेने पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी जर आपल्याकडे 1 ते 8ची शाळा असेल आणि त्या ठिकाणी अंगणवाडी जर असेल तर अंगणवाडीसाठी सुद्धा शिक्षकांनी मदत करायची. ही एक महत्त्वाची बाब आम्ही मदत केल्याची जी काय असेल शिक्षकांनी मदत केली असेल तर त्याची नोंद आपण या ठिकाणी घेतो आहे. यामुळे 2-3 गोष्टी महत्त्वाचं होऊ शकतं की एक शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी शाळांना मदत होऊ शकेल. म्हणजे अंगणवाडीतले सर्व विद्यार्थी आता पहिलीमध्ये येतील, हे एक महत्त्वाचा फायदा होऊ शकते. आणि गळती कमी करण्यासाठी लहानपणापासून जर शाळेची आवड जर लावली तर मुलं ही शाळा सोडण्याचं प्रमाण कमी होतं, हे एक महत्त्वाची बाब आहे. मागील 2 वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्येतील वाढ, पटनोंदणी, पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग याला 1 गुण, गळती कमी करण्यासाठी 1 गुण आहे. 13 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा, काही जर शिक्षक आपण रजेवर असतात किंवा रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार याची विभागणी नेमकी कशी केली शाळेमध्ये. एखाद्या शाळेवर एखादी स्त्री आहे तर ती 6 महिन्यासाठी आता वैद्यकीय रजेवर, ज्याला आपण प्रसूती रजा म्हणतो आहे, मग ती रजेवर गेली असेल तर तिचा जो काही मग कामकाज आहे तर सर्व आपले इतर कर्मचारी आहेत त्यांचा राईट पर्सन राईट जॉब आणि सर्वांना समसमान पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं केलं आहे का, तर त्याची नोंद, त्याचं नियोजन प्लॅनिंग ते आपल्याला दाखवणं अपेक्षित आहे. त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जातं तेही, कारण तो जो शिक्षक आहे तो रजेवर असल्यामुळे किंवा 1-2 असतील की जो काही किती कालावधी असेल, ज्या कालावधीसाठी असेल तर त्या कालावधीसाठी इतर पर्यायी व्यवस्था करणं हे अपेक्षित आहे. पात्र विद्यार्थी लाभार्थीची शिष्यवृत्ती सवलत योजना बाबतची सद्यस्थिती यासाठी 1 गुण. याच्यामध्ये शाळेच्या परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण करणं, याला 1 गुण आहे. स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन याला 1 गुण आहे. म्हणजे जे असाक्षर जे आहेत, आपण आता ज्याला आपण या अगोदर निरंतर शिक्षण ज्याला म्हणतो आहोत, तर निरंतर शिक्षणामध्ये असाक्षरांचं जे काही, त्याला आपण आता जे निरक्षर आहात, ज्याला पहिलं निरक्षर म्हणत होतो त्याला आपण असाक्षर, आता ही संकल्पना आपण बदल केली, यांचं सर्वेक्षण करणं याला 1 गुण आहे. मग त्याचबरोबर हे जे असाक्षर जे आहे तर यांना शिकवण्यासाठी आपल्या शाळेतील जे शिक्षक आहेत तर जे स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केली असेल
ऑनलाईन ॲपवरती, उल्हास ॲपवरती, तर त्याला गुण आहेत. आणि असाक्षर व्यक्तींचं अध्ययन अध्यापन, नुसती नियुक्ती करून उपयोगाचं नाही, तर त्यांची अध्ययन आणि अध्यापनाची वर्ग प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणं अपेक्षित आहे, त्याला 1 गुण आहे. साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणं, त्याला 1 गुण आहे. असं 74 गुण हे प्रामुख्यानं त्याच्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. मित्रहो, शैक्षणिक संपादनोक या 43 गुण आहेत. विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता लर्निंग आउटकम्स पॅट नुसार शैक्षणिक संपादनोक हे प्रामुख्याने 43 गुण महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण जेव्हा विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तर त्याला प्रामुख्यानं 12 गुण त्या ठिकाणी आहेत. मग हे शोधायचे कसे, पाहायचे कसे, सोपं शासनानं करून दिलं आहे की पॅट नावाची परीक्षा आपणच आता सर्व विद्यार्थ्यांची घेतली आहे. सर्व शासकीय, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळेमध्ये पॅटची चाचणी आपल्याला झालेली आहे. मग या चाचणीमध्ये इंग्रजी विषयाचा जो काही अध्ययन स्तर आहे, इंग्रजी विषयाचे त्या ठिकाणी विषय घ्यायचा आणि त्या परीक्षेमध्ये, पॅट परीक्षेमध्ये असलेले जे मार्क्स आहेत, तर त्या मार्क्सच्या आधारावर त्याला अतिउत्तम असेल तर 4 द्यायचे, उत्तम असेल तर 3 द्यायचे, चांगला असेल तर 2 द्यायचे, समाधानकारक असेल तर 1 द्यायचा, असमाधानकारक असेल तर 0 द्यायचा. म्हणजे शिक्षकाकडे ते याद्या रेडी आहेत, त्याच्या यादी वर पाहून आपण त्याचं गुणदान त्या ठिकाणी करता येऊ शकतं. मग शिक्षकांना सुद्धा विनंती आहे, आपण पॅट परीक्षेच्या माध्यमातून अध्ययन, आपली जी काही वर्ग प्रक्रिया आहे, तर ती अध्ययन निष्पत्ती आधारित आपल्याला करायची आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची जे लेवल आहे तर ती वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. गणितीय क्षमतांचा अध्ययन स्तर, त्यामध्ये आता मी आपल्याला सांगितलं की पॅट परीक्षेमध्ये इंग्रजी, गणित आणि भारतीय एक भाषेतील अध्ययन स्तर, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगू, म्हणजे हे जे काही 3 विषय आहेत, विशेष करून 3 विषयाचं या मुद्द्याच्या अंधारे म्हणजे प्रत्येक मुद्दा हा 4 गुणांसाठी असेल. इंग्रजी 4 गुणांसाठी, गणित 4 गुणांसाठी, भारतीय भाषा हे 4 गुणांसाठी, त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी ज्याला लागू असेल ती त्या ठिकाणी आपण करायची आहे. आणि पॅट परीक्षेतील विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स पाहून त्याला त्या ठिकाणी गुणदान करायचं आहे. आणि ते गुणदान हे 4 मुद्द्यामध्ये करायचं आहे. अतिउत्तम असेल तर 4 गुण, उत्तम असेल तर 3 गुण, चांगला असेल तर 2 गुण, समाधानकारक असेल तर 1 गुण, ओके, असमाधानकारक असेल तर 0. आता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण, NMMS मधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 2 किंवा 2 पेक्षा जर अधिक असेल तर त्याला गुण आहे. 5वी 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी असेल तर त्याला 1 गुण आहे. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक विद्यार्थी जर असतील, स्कॉलरशिप किंवा NMMS असेल तर त्याला 1 गुण आहे. NMMS मधील उत्तीर्ण विद्यार्थी असतील तर त्याला 1 गुण आहे. स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षीची जी कामगिरी आहे, चालू वर्षातील सहभाग, याला प्रामुख्यानं गुण आहे. स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी अंमलबजावणी आपण केलेली असेल. स्वच्छता मॉनिटर आपण गेल्या वर्षी पाहिलं तर त्याचं रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काही व्हिडिओज तयार करायचे होते, तर ते स्वच्छतेच्या संदर्भामध्ये व्हिडिओ, तर ते वेबसाईटवरती स्वच्छता मॉनिटरची ज्या ठिकाणी आपण म्हणतो हॅश असेल, फेसबुक असेल, तर ते अपलोड पण करायचे होते. त्याच्यामध्ये ऑनलाईनसुद्धा काही व्हिडिओ पण होते. आणि जे काही स्वच्छता मॉनिटर अंतर्गत जे काही उपक्रम आहे, तर त्या उपक्रमामध्ये लागू असलेल्या ज्या काही बाबी आहेत, मग तुमचं तालुका स्तराचं स्थान, जिल्ह्यावर स्तराचं स्थान हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये किंवा प्रत्यक्ष तुमचं काम पाहून त्या ठिकाणी आपल्याला गुणदान करणं अपेक्षित आहे. मग यावर्षी स्वच्छता मॉनिटर अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव, गेल्या वर्षी एक व्हिडिओ पण होता स्वच्छता मॉनिटरमध्ये, तो व्हिडिओ पाहिलाय का? स्वच्छतेची जाणीव जागृती मुलामध्ये विकसित करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, विद्यार्थ्यांनी काही व्हिडिओ तयार केलेत का, हे या संदर्भात याची जी आता सध्या जो काही चालू आहे तो सक्रिय सहभाग आहे का, त्याला 2 गुण आहेत. 4 मध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षेमधील विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थ्याचं प्रमाण, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्युत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षामधील यश आणि सहभाग, याला 4 गुण आहेत. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक क्षेत्रातील अत्युत्कृष्ट सादरीकरण जर केलेलं असेल तर त्याला 2 गुण आहेत. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जर स्पर्धात्मक परीक्षामधील जर यश त्यांनी प्राप्त केलं असेल तर 2 गुण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहेत. मित्रहो, सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आपण फक्त वक्तृत्व स्पर्धा असतील, नृत्य स्पर्धा असतील, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य, विभाग किंवा देश पातळीवर सुद्धा सांस्कृतिक स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये उत्कृष्ट सहभाग. त्याचबरोबर विविध प्रकारच्या जसं ऑलिम्पिक गणिताचं जे ऑलिम्पिक असतील किंवा इन्स्पायर अवॉर्ड्स असतील, की याच्यामध्ये सुद्धा सहभाग त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावर विविध स्पर्धा आयोजन, अध्ययन अक्षम विद्यार्थी, अभ्यासात मागे राहिलेले दिव्यांग मुले इत्यादी सबाधितपणा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक क्रीडा व वाङ्मय, अध्ययन अक्षम विद्यार्थी, दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना यासाठी 2 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपण पाहतोय की दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण विशेष असे प्रयत्न, विशेष अशी प्लॅनिंग आपल्या शाळेच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा इत्यादीच्या संदर्भात आयोजनसुद्धा करणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतो, तसंच आमचे जे काही CWSNचे जे काही दिव्यांग विद्यार्थी त्यांना सुद्धा आम्ही प्रयत्न करणं अपेक्षित आहे. शालेय विद्यार्थ्यांचे उपस्थितीचं प्रमाण 90% जर अधिक असेल तर 1 गुण आहे. ऐतिहासिक वास्तू जतन त्याचं जर करत असू, भारतीय संस्कृतीचं वारशांचं जतन आम्ही करत असू तर त्याला 1 गुण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिगत करण्यासाठी केलेले प्रयत्न असेल तर त्याला 1 गुण आहे. विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती यासाठी प्रामुख्यानं 4 गुण आहेत. आता आपण या अगोदर म्हटलं होतं की एखादी जर भाषा असेल तर भाषेचे काही स्किल आहेत. जसं उदाहरणार्थ पायाभूत क्षमता ज्याला किंवा क्षमता आपण कॉम्पिटिशन म्हणतो. उदाहरणार्थ श्रवण आहे, भाषण आहे, वाचन आहे, लेखन आहे. मग भाषण क्षमता विकसित करण्यासाठी 1 गुण आहे, वाचनासाठी 1 गुण आहे, लेखन क्षमता 1 गुण आहे, गणिती क्रिया. मग ही चेक नेमकी कशी करायची? आता उदाहरणार्थ मी एका वर्गामध्ये गेलो आणि आजच एका शाळेवरती एका वर्गात गेल्यानंतर मुलानं सांगितलं की आता तुम्ही काय ना पाणी या विषयावर 1 मिनिटं बोला. आता पाणी या विषयावरती 1 मिनिटं बोलणं म्हणजे भाषण देणं, म्हणजे त्याचा परिचित असेल. माझी शाळा याविषयी 1 मिनिटं बोला, 2 मिनिटं बोला, 3 मिनिटं बोला. आणि एखादा आज मुलांना एक गीत ऐकायला लावलं आणि त्या गीत ऐकल्यानंतर त्या गीताचं स्पष्टीकरण करायला लावलं. भाषण. वाचनमध्ये एक परिच्छेद द्या, परिच्छेद मुलाला वाचायला लावा, लिहितं. तुम्ही एखादा परिच्छेद सांगा मुलांना, ते मुलांना लिहायला लावा आणि तो एकंदर शुद्ध लेखनाचा दृष्टिकोन तो कसा लिहितोय तो चेक करा. हे लेखन क्षमता झाली. गणिती क्रिया, मुलांना असे विविध प्रकारचे फलकावर गणित द्या. ज्या भाषेच्या म्हणजे एकंदरीत गणित देताना जशा क्रिया त्याच्या विषयनिहाय दिलेल्या आहेत, वर्गनिहाय दिलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आपण घेणं अपेक्षित आहे. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य याच्यामध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर असेल तर प्रत्येक स्तरावरती एक गुण, यासाठी 5 गुण याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. येताना ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी नेमकी कशी आहे? मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळीला 70% जर असेल तर त्याला 1 गुण आहे. 5वी आठवीमधील जे अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपण शाळेने विशिष्ट उपचारात्मक अध्यापन काही केलं आहे का? त्याला 1 गुण आहे. दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती आहे. अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, भाषा विकास, संस्कृती शिक्षण, माध्यमिक शाळांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिपूर्ती फी माफी प्रतिपूर्ती योजना, जिल्हा बालभवन योजना, PTC STC, माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, बार्टी, सारथी, आदिवासी विकास विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजनांच्या विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ. अशा विविध प्रकारच्या विविध विभागांच्या मार्फत ज्या शिष्यवृत्ती योजना येतात तर त्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळू देणं अपेक्षित आहे. यासाठी प्रामुख्यानं 2 गुण आहेत. म्हणजे एकंदरीत हे 43 जे गुण आहेत तर ते विद्यार्थ्याच्या संपादनाशी संबंधित आहेत. आपण पाहिलं पायाभूत सुविधा याला प्रामुख्याने 33 गुण. दुसरी गोष्ट एक शासनाची ध्येयधोरणं यांची अंमलबजावणी हे 74 गुण आणि शैक्षणिक संपादनूक हे 33 गुण. ब क असे एकूण 150 गुण आपण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि ह्यामध्ये हे सर्व ज्या काही बाबी आहेत तर शाळेच्या प्रत्येक बाबींचं त्या ठिकाणी मूल्यांकन केलं जाईल आणि मूल्यांकनाच्या आधारे त्या ठिकाणी त्यांचं मूल्यांकन गुणदान त्या ठिकाणी होईल. आता पुढची टप्पा महत्त्वाचा आपण सांगितलं होतं की मूल्यमापनासाठी विविध प्रकारच्या समित्यासुद्धा राज्यभरामध्ये गठीत करण्यात आले. त्या संदर्भामध्ये सूचना या सदर GR मध्ये उपलब्ध आहे. राज्यस्तरावरती आपण पाहिलं की 3 वर्गवारी आपण क्षेत्र मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र असेल किंवा
गट अ गट ब च्या महानगरपालिका असतील आणि उर्वरित महाराष्ट्रातील इतर सर्वसामान्य जिल्हे असतील. जर सर्वांचं जर सेम इथं स्ट्रक्चर सोबत दिसत आहे, फक्त विभाग थोडंसं सन्मानित जे विभागीय उपसंचालक असतात, मग ते कोकणामध्ये असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रातील, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक ते अध्यक्ष असतील, संबंधित शिक्षण संचालक हे सदस्य असतील, शिक्षण निरीक्षक महानगरपालिका हे सदस्य असतील, शिक्षणाधिकारी किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा शिक्षण निरीक्षक हे त्या ठिकाणी सदस्य असतील. गट अ ब मध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं अध्यक्ष विभागीय सन्माननीय विभागीय उपसंचालक, त्याच्यानंतर सन्माननीय आयुक्त महोदय यांनी निर्देशित केलेले गट अ संवर्गातील अधिकारी सदस्य आणि संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक हे सदस्य सचिव असतील. उर्वरित महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं. आता उर्वरित महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की 3 जे स्तर आपण तयार केले होते, बृहन्मुंबई, महानगरपालिका आणि उर्वरित महाराष्ट्र. ओके, आता याची जी सुरुवात आहे तर ती केंद्र स्तरापासून सुरुवात होणार आहे मूल्यमापनाची. मग केंद्र स्तरापासून केंद्र स्तरावर केंद्र प्रमुख हे अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेचे किंवा उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य आणि खाजगी अनुदानित संस्थेचे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक हे त्या ठिकाणी सदस्य. हे सर्व काय करतील तर त्यांच्या अंतर्गत जे काही जे तालुका असतील, गटविकास अधिकारी BDO जे असतील, तर त्यांनी सर्व व्यवस्थापना सर्व शाळांचं मूल्यमापन करण्यासाठी ते अशा केंद्र प्रमुखांच्या टीम तयार करतील. जे केंद्र प्रमुख ज्या केंद्रामध्ये आहेत तर त्यांना स्वतःचं केंद्र न देता इतर केंद्रावरती त्या म्हणजे केंद्राचं मूल्यमापन करण्यासाठी त्यांना पाठवलं जाईल. हा एक महत्त्वाचा, म्हणजे उदाहरणार्थ जो केंद्र प्रमुख ज्या कार्यक्षेत्रामध्ये त्याची नियुक्ती आहे तर त्या क्षेत्राचं न करता मूल्यमापन तो इतर क्षेत्राचं त्या ठिकाणी करण्याची खबरदारी ही त्या ठिकाणी घेतली जाईल. गट विकास अधिकारी हे तालुका स्तरावरचे अध्यक्ष असतील. मुख्य कार्यकारी संबंधित महानगरपालिका सदस्य, गट शिक्षण अधिकारी सदस्य आणि सेवा ज्येष्ठ विस्तार अधिकारी हे सदस्य सचिव त्या ठिकाणी असतील. जिल्हास्तरीय मूल्यमापनामध्ये सन्माननीय CO साहेब हे अध्यक्ष, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सदस्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सदस्य, संबंधित उपशिक्षणाधिकारी सदस्य सचिव. विभाग स्तरावर आपण म्हटलं होतं की सन्माननीय विभागीय उपसंचालक हे अध्यक्ष असतील आणि उपसंचालक यांचे प्रतिनिधी हे सदस्य असतील आणि संबंधित शिक्षण सहाय्यक संचालक हे सदस्य सचिव असतील. आणि राज्यस्तरावर मूल्यांकनासाठी माननीय आयुक्त शिक्षण हे महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असतील. सन्माननीय शिक्षण संचालक प्राथमिक, सन्माननीय शिक्षण संचालक माध्यमिक हे सदस्य असतील आणि सहसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय पुणे हे सदस्य सचिव असतील. बाकी शासनाच्या संदर्भामध्ये ज्या काही सूचना आहेत विविध शिक्षण विभागाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नमूद आहेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट ठरते की मग बृहन्मुंबई कार्यक्षेत्र असो या गट अ या ब असो या आपण उर्वरित महाराष्ट्र असो, यांची बक्षिसाची जी रक्कम आहे तर ती ठरलेली आहे. तर आपण शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा जेव्हा आपण विचार करतोय जवळपास दोन्ही यांना सारखीच आहे. URC ज्याला आपण म्हणतोय तालुका स्तरावरती प्रामुख्यानं पहिले ज्या 3 शाळा येणार आहेत तर त्याला पहिलं येणार आहे तालुका स्तरावर त्याला 3 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस आहे. दुसरं बक्षिसासाठी 2 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस हे 1 लाख रुपयाचं असेल. पहिल्या क्रमांकाला 3 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 2 लाख रुपये, तिसऱ्या क्रमांकाला 1 लाख रुपये. जिल्हा स्तरावरती पहिल्या क्रमांकाला 11 लाख रुपये, म्हणजे प्रत्येक स्तरावरती तालुका स्तरावरती 3 शाळा निवडल्या जातील प्रत्येक गटातून, जसं स्थानिक स्वराज्य आणि शासकीय आणि इतर जे अनुदानित शाळातून जे काय असतील त्याच्यातून 3. जिल्हा स्तरावरती 11 लाख फर्स्ट प्राईज, म्हणजे पहिला क्रमांक येणार 11 लाख, दुसरा क्रमांक 5 लाख, तिसरा क्रमांक 3 लाख आणि विभाग स्तरावर 21 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 15 लाख, तृतीय पारितोषिक हे 11 लाखाचं असेल. अशाच पद्धतीचं म्हणजे एकंदरीत पारितोषिकाच्या रक्कम ह्या वर्गवारी त्या ठिकाणी जरी असल्या तरी सर्वांना सारखं बक्षीस त्या ठिकाणी आहे. म्हणजे तालुकास्तरीय 3, 2, 1, जिल्हास्तरीय 11, 5, 3 आणि विभागस्तरीय 21, 15, 11 लाख हे प्रामुख्याने. राज्यस्तरीय थोडंसं वेगळं आहे. राज्यस्तरावरचं जे काही पारितोषिक पहिले पारितोषिक आहे हे 51 लाख रुपयासाठी आहे, दुसरं पारितोषिक 31 लाखासाठी आहे, तिसरं पारितोषिक हे 21 लाखासाठी आहे. मग हे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा गट 1, 51, 31, 21 प्रथम, द्वितीय, तृतीय आणि संस्थेतला जो काही गट आहे तर त्याला सुद्धा प्रथम पारितोषिक 51, द्वितीय पारितोषिक 31, तृतीय पारितोषिक 21 लाख रुपयाचं असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे एकंदरीत GR मध्ये नेमकं काय स्वरूप कसं असेल, त्या रक्कम कशा त्या ठिकाणी ही एक ऑफिशियली प्रक्रिया आहे. मला असं वाटतं की ती शासनाशी संबंधित आहे, आयुक्त कार्यालयाशी संबंधित आहे.
आपल्याशी ज्या काही गोष्टी संबंधित होत्या, तर एक शाळा म्हणून मी माझं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये मी कसा सहभाग घेऊ शकतो आणि माझ्या शाळेची नेमकी तयारी कशी करावी, माझं स्ट्रॉंग पद्धतीने माझा सक्रिय सहभाग मी कसा शाळेमध्ये निर्माण करू शकतो आणि हे हे जे काही बक्षिसाची रक्कम मी माझ्या शाळेला कशा पद्धतीने मिळवून देऊ शकतो, यासाठी प्रयत्न मला असं वाटतं की या अभियानाच्या माध्यमातून आपण करत आहोत. मला असं वाटतं की मित्र हो, आपल्यासाठी ही खूप एक चांगली एक सुवर्ण संधी आहे की ज्या माध्यमातून आपण शाळेचा सहभाग आपण घेऊ शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करू शकतो. मला असं वाटतं की सर्वांच्या प्रयत्न, कारण याला टीमवर्क लागणार आहे. यामधून हे जो काही प्रस्तुत अभियान आहे, या प्रस्तुत अभियानाचा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी फायदा असा असणार आहे की आपलं एक टीमवर्क आपल्या शाळेमध्ये तयार होणार आहे. आणि मला असं वाटतं जर आपण टीमवर्क जर पूर्ण जर आपली शाळा ह्या नात्याने जर आपण करू शकलो, मला असं वाटतं जर टीमवर्क आपलं जर तयार केलं तर आपल्याला नक्कीच यश मिळेल. आपल्या सर्व शाळांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागासाठी मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.